काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत। बापूंचा विकासाचा वारसा, त्यांचा आशीर्वाद ताई द्यायला इथं आमच्याबरोबर मगाचपासून चालत स्वतः फिरतायत। ताई या ठिकाणी आहेत। सगळे मिळून एकच ध्यास ठेवला की कुरुंदवाडची राहिलेली विकासाची कामं पूर्ण करणं, कुरुंदवाडला चेहरा देणं आणि कुरुंदवाडमध्ये काही अपप्रवृत्ती आलेल्या आहेत त्या अपप्रवृत्तीने बाजूला सारणं आणि एक चांगलं राजकारण, चांगलं समाजकारण, लोकाभिमुख या ठिकाणी काम करणं ही आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन अहिल्याबाई होळकरांचा पुतळा, पहिला पूर्णाकृती पुतळा आपण कोल्हापूरमध्ये या ठिकाणी बसवायचं काम त्या ठिकाणी केलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा दैवत म्हणून अहिल्याताईंचा पुतळा कुठेही नव्हता, तो कोल्हापूरमध्ये आपण बसवायचं काम प्रामाणिकपणे या ठिकाणी केलं। सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आम्ही महापुरुषांची नावे फक्त घेत नाही तर त्यांचा योग्य सन्मान ठेवण्याची भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी घेतो। महापुरुषांचं नाव घेणारी माणसं फक्त आहेत उलट्या बाजूला, जे महापुरुषांचा अवमान या ठिकाणी करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये पडला, त्यामध्ये या मंडळींनी भ्रष्टाचार केला। अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होऊन आता 10-12 वर्ष झाले, अजून पुतळा या ठिकाणी झाला नाही। आणि म्हणून या मंडळींना नाव घ्यायचा अधिकार नाही। आम्ही काँग्रेस पक्षाने नेहमीच गोरगरिबांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे, शाहू महाराजांच्या विचाराने चालणारा हा पक्ष आहे, जो सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम प्रामुख्याने त्या ठिकाणी करतो। आणि म्हणून माझी आपली कुरुंदवाडकरांना विनंती आहे, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून आम्ही निवडणूक या ठिकाणी लढवा लागले। स्वर्गीय सारे पाटील साहेबांचा आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी, गणपतराव पाटील साहेब असतील, राजू शेट्टी असतील, आम्ही असो, सगळ्यांना ताकदीने निवडणूक लढवत आहोत। ती या ठिकाणी या कुरुंदवाडला एक चेहरा देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। आपल्या हक्काचा माणूस जयराम बापूंसारखा या ठिकाणी काम त्यांनी केलं, तोच कामाचा वारसा पुढे योगिनींच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे। आपण निश्चिंत राहा। सत्तेत असणाऱ्या माणसांना या कुरुंदवाडला साधं पाणी देता आलं नाही, 200 दिवस उपोषण करावं लागलं, मग आज येऊन खोटं आश्वासन ते देऊन त्या आश्वासनाला आम्ही बळी पडणार आहोत का? त्या आश्वासनाला आम्ही बळी पडणार आहोत का? या कुरुंदवाडातल्या स्वाभिमानी माणसांना चौकामध्ये 200 दिवस पाण्यासाठी या ठिकाणी उपोषण करावं लागलं, मग तुम्ही सत्तेत असणाऱ्याचा फायदा आम्हाला या कुरुंदवाडला काय? तुमची सत्ता आम्हाला काय उपयोगाची? मग उद्या आमची सत्ता आम्ही अमका करतो तमका करतो म्हणण्याला अर्थ काय असणार आहे? ज्यावेळी वर्षभर 2 वर्ष तुमच्याकडे सत्ता या राज्याची होती, त्यामध्ये योजना पूर्ण करण्याची भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे होती। आता निवडणुका आलेल्या आहेत, आता ते सांगायला होतील की या योजनेची जबाबदारी आमची आहे, आम्ही करू म्हणून। परंतु मग गेल्या 3 वर्षामध्ये तुम्ही काय करत होता हा प्रश्न देखील जनतेच्या मनामध्ये आहे। फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेत। ज्या पक्षाने बाळासाहेब ठाकरेंचं घर फोडलं, ज्या पक्षाने पवार साहेबांचं घर फोडलं, ती आज कुठल्या तोंडाने तुमचं घर फोडणार नाही याचा विचार आपण या ठिकाणी करा। महाराष्ट्रातले हे पक्ष फोडणारा भाजप एका बाजूला आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस एका बाजूला आहे। आणि माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, दुसरा कुठलाही विचार न करता हात या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि मला निवडून द्या। विकास कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही ही ग्वाही या निमित्तानं मी देतो। विठ्ठल मंदिराचा विषय असू दे, बिरोबा मंदिर असू दे, भैरवनाथ मंदिर असू दे किंवा रेणुका मंदिराचा बांधकामाचा विषय असू दे, मराठा मंडळाचा सांस्कृतिक हॉलचा देखील विषय येत आहे। स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास केंद्र उभारलं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी। पुराचा तर फटका आम्हाला नेहमीच या ठिकाणी बसतो, त्याच्या संदर्भातल्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे। आणि म्हणजे या सगळ्या विषयाला माहिती असणारी माणसं, तुमच्या हक्काची माणसं, हात धरलं की उभी राहणारी माणसं, कुठंतरी बाजारू माणसं, मतं विकणारी माणसं नको, तर आपल्या हक्काची माणसं निवडून देण्याचं काम आपण करावं। आणि म्हणून सचिन मोहिते असतील, सेजल कोळेकर असतील आणि योगिनीताई असतील, या वर्गातले 2 आणि नगराध्यक्ष अशी 3 मतं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत। हे 3ही मतदान करून आम्हाला बहुमताने निवडून द्या
एवढी पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.